साक्षी, तुझ्यासकट ह्या 3 दिदींबद्दल तू काय सांगशील? ही माझी आजी आहे, ही मावशी आहे आणि मी. म्हणजे तुम्ही तिघ जण 3 पिढ्यांचं तुम्ही प्रेझेंट करत आहात, बरोबर? हा, तर तुमचं बालपण कुठे गेलं? सोनर्ली या गावी तुमचं बालपण गेलं, बरोबर? मग तुमच्या बालपणात तुमचं जे काही जीवनशैली होती ती शेती आधारित होती की मुंबईवरनं पैसे येत होते? शेती आधारित होते. म्हणजे तुमच्या सगळ्या गरजा ह्या शेतीवरच किंवा सोनर्ली गावातच भागवल्या जात होत्या. हा, म्हणजे त्या बाजारात तुम्हाला काय आणि कमी जास्त लागलं तर तुम्ही आणत होता, बरोबर ना? आणि तिथनं तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही मातोंड गावात आला. मग त्यावेळेला पण कसं होतं तुमचं जीवन? शेती आधारित होती का तुमचे मिस्टर नोकरीला होते? शेती आधारितच होती. आणि आज तुमचं जीवन कसं आहे? म्हणजे शेती आधारितच आहे. तुमचा मुलगा शेतीच करतो, बरोबर ना? मग त्या काळची शेती, तुमच्या बालपणातली शेती आणि आता तुमचा मुलगा करतोय शेती, त्यात फरक काय आहे? आमचा मुलगा आता खात खातो. अगोदर आम्ही म्हणजे आता तुमचा मुलगा जी शेती करतोय त्याला तो रासायनिक खतं वाढतो, रासायनिक औषधं मारतो, बरोबर ना? आणि तो फक्त एकच पीक घेतो, बरोबर ना? सगळी पिकं तुम्ही जर बाकीचं विकत आणतो तो मॅक्झिमम. म्हणजे तुमची शेती होती ती तुमच्या घरातल्या सगळ्या गरजा भागवत होती. आणि आज तुमची एक ठराविक शेती आहे, त्यातलं उत्पादन विकून जे पैसे येतील त्यातनं तुम्ही बाजारात आणता. म्हणजे तुम्ही स्वावलंबी होता शेतीवर आणि आता तुमची शेती ती परावलंबी आहे, बरोबर? हा, नयन, तुझं बालपण पण मातोंड गावात गेलं. हा, आणि तुझा एकंदरीत अनुभव सांग शेतीविषयी. मी पण माझ्या पण बालपणी शेती बघितली, थोडीफार केली. तेव्हा पण एवढी खतं वगैरे नव्हती. असंच शेणखत वगैरे, माशाचं वगैरे काय काय घालून सेंद्रिय पद्धतीनेच करत होते. पण आता सगळीकडे लोक खत फवारण्या वगैरे केमिकलच्या करतात, जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढतं. साक्षी, तुझी आजी जी बालपणी शेती करत होती ती सेंद्रिय पद्धतीची होती, तुझी मावशी करत होती ती बालपणी करत होती ती सेंद्रिय पद्धती होती, आता रासायनिक पद्धतीने शेती करतात. ह्याला आपण विकास म्हणतो. हा, म्हणजे अशाच खूप गोष्टी आहेत, पण आपण शेतीवरच बोलूया. तर ह्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. तुला कितपत पटतंय हे? डेव्हलपमेंट म्हणजे आता जास्त ते उत्पन्न वाढायला पाहिजे, चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून कोणी काय विचारच करत नाहीये. त्याच्याऐवजी जर चांगलं आपलं आरोग्य चांगलं राहील असा जर विचार करून जर शेती केली तर त्यांनी नैसर्गिक शेतीने म्हणजे स्वीकारायला पाहिजे आणि ती शेती करायला पाहिजे. हा, म्हणजे पूर्वीची लोक जी सेंद्रिय शेती करत होते, सेंद्रिय शेतीचा अर्थ तुम्ही जे बाहेरून काही इनपुट्स आणलं, हा, सेंद्रिय इनपुट्स आणलं आणि केली तर ते सेंद्रिय होते. आणि नैसर्गिक शेतीमध्ये तुमच्या बागेतच तुम्हाला सगळ्या गरजा भागवायला लागतात आणि ज्या निसर्ग नियमाप्रमाणे ते करावं लागतं, पण ती नैसर्गिक होते. मग नैसर्गिक शेतीमध्ये येणारं उत्पादन हे खूप गुणवत्ता प्रधान असतं आणि पर्यावरणाचं पण संवर्धन होतं. हा, हे आता तुला ह्या 9 महिने तुझी जीवशाचा अभ्यास केला त्याच्यावरनं तुझ्या लक्षात आलं. हा, मग मला सांग, आपण कृषीप्रधान देश आहोत, भारत कृषीप्रधान देश आहे. मग शेतीच्या बाबतीत आपली प्रगती झाली की अधोगती? अधोगती झाली, बरोबर? मग आता आपल्याला ती प्रगती करायची आहे, बरोबर? मग आता तुझे 9 महिन्यात बघितलं नैसर्गिक शेती, ज्या अन्न साखळ्या विकसित करण्यासाठी काय करायला लागतं वगैरे, हे सोपं आहे का गं? सोपं म्हणजे सोपं नाहीये, पण जर केलं आपण व्यवस्थित जर केलं तर ते होऊ शकतं. जर सगळ्यांनी स्वतःहून करायचं असं ठरवलं तर ते करू शकतात. आता सोपं आहे का? आणि तू म्हणालास इच्छाशक्ती असेल तर सोपं आहे, बरोबर ना? ह्या दोघांतून अंतर हे आहे की काय झालंय की आपली एक मनुष्य, आपली एक सवय असते की आपल्याला जे सहज आहे त्याचं आपण आचरण करतो. आता रासायनिक शेतीमध्ये काय झालंय, आणा खतं मारा, विषय संपला. नैसर्गिक शेतीमध्ये त्या निसर्गाच्या व्यवस्था तुम्हाला विकसित कराव्या लागतात. हा, त्या वेगवेगळ्या लघु आधारचक्र, दीर्घ आधारचक्र विकसित करावं लागतात. पण ते केल्यानंतर जे काही आणखी इतर फायदे आहेत, हा, ते शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, बरोबर? आता तू आणखी अभ्यास केलास,
त्यामुळे आता शेतकऱ्याचं उत्पन्न आहे, समजा आपल्याला शेतीतनं 100 रुपये अपेक्षित आहे, मग आता जे शेतकऱ्याला उत्पन्न मिळतंय ते किती टक्के आहे असं तुला वाटतं? 20% शेतकरी उत्पन्न घेतोय, बाकीच्या 80%चा तो विचारच म्हणजे करतच नाही. म्हणजे 20% उत्पन्न घेतो आहे आणि ते 20% उत्पन्न तो बाजारात नेऊन विकतो आहे. आणि त्याच्यातनं त्याला जे काही मिळतं आहे त्याच्यावर तो त्याचं घर चालवतोय. मला ना 80%वर त्याचं लक्ष नाही, 20%वर तो गुजरण करणार, मग तो अडचणीत येणारच ना. आता ज्या वेळेला आपण म्हणतो बॅक टू नेचर, बॅक टू रूट, मग त्यावेळेला जी शेती पद्धत होती ती त्यांच्या मॅक्झिमम गरजा पूर्ण करत होती, बरोबर ना. पण ते खूप सुंदर होतं असं आपल्याला मांडता येणार नाही. कारण आजी मला सांगा, तुम्ही जेवण करत होता, बरोबर ना. कशावर करत होता? चुलीवर लाकडं घेऊन जेवण करत होता, बरोबर ना. मग त्याच्यामुळे त्रास होत होता की नाही? होत होता. आणि साक्षी आणि एक बघितलं आपण की पूर्वी संसर्गजन्य रोग जास्त होते, मग त्याच्यावर आपण आता औषध, आता संसर्गजन्य रोगांचं प्रमाण कमी झालं, पण पर्यावरणीय रोग वाढले, बरोबर. म्हणजे आपली जीवन पद्धती ही चांगली होती, त्यात काही उणीवा होत्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक चुलीचं घेतलं, मग चुलीचं उदाहरण घेतलं, त्यातनं धूर होत होता आणि त्यामुळे श्वसनाचे रोग होत होते, बरोबर. पण आता ज्या आधुनिक चुली आपण जी देशामध्ये वापरतो आहे, समुचितची सराई कुकर असू दे किंवा आणि इतर चुली वापरतो आहे, म्हणजे हे आता निसर्ग म्हणजे लाकूड हे निसर्गात निर्माण होतं, परत परत निर्माण होऊ शकतं. मग बायोमास इंधन वापरायचा आपण प्रयत्न करतोय आणि तो मानवी आरोग्याला त्रास होणार नाही ह्याच्यासाठी आपण संशोधन करतोय, बरोबर. आणि आता आपण जे इंधन वापरतोय, पेट्रोल, गॅस वगैरे, हे निसर्ग निर्मितच आहे, पण ते निर्माण व्हायला पुष्कळ कालावधी लागतो आणि ते मानवाच्या हातात नाही. मी लाकडापासून, बायोमास पासून जे इंधन निर्माण करतो ते मला हवं तितकं निर्माण करू शकतो, ते माझ्या हातात आहे. आणि त्यामुळे मी पर्यावरणाची हानी होणार नाही याची पण खबरदारी घेऊ शकतो, बरोबर की नाही. म्हणजे आपलं जे सुंदर होतं काय, त्याला आणखी सुंदर करण्यासाठी, त्याच्यात ज्या उणीवा होत्या त्या कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, बरोबर की नाही. आता 2005 पासून तुम्ही इथे आता परत शेती आधारित जीवनशैलीला विकसित करायला सुरुवात केली, बरोबर की नाही. मग ते करताना तू सराई कुकर वगैरे वापरायला चालू केलं, मग त्याचा काय फायदा होतो सराई कुकरचा? सराई कुकर कोळशावर चालतो एक. दुसरं म्हणजे तो एकदा तयार करून ठेवला की त्याला आपण बघायला लागत नाही, शिट्टीकडे लक्ष द्यायला लागत नाही. जे काय त्याच्यात धान्य किंवा भात वगैरे लावते एक अर्ध्या पाऊण तासात तयार होते. आणि त्याचं जी आता तंत्रज्ञानाच्या भाषेत बोलायला गेलं तर प्रेशर कुकर प्रेशरनी शिजतं आणि सराई कुकरचं लो प्रेशरनी शिजतं. मग ह्याच्यात काय होतं, प्रेशर कुकरच्या शिट्टी बरोबर सगळे जीवनसत्व बाहेर जातात आणि आपण काय चोथा खातो. आता सराई कुकरमध्ये ते इंटॅक्ट राहिल्यामुळे त्याची चव वाढते, बरोबर. आता तू ह्या सराई कुकरकडे बघताना जी आता आपली शेतकरी मंडळी आहे, ती आता बघितलं पूर्वीच त्यांचं चालू आहे की पेज घरून बनवून घेऊन जाली जाते, बरोबर. पावसाच्या दिवसात त्याची जेवण किंवा पेज इतके 1-1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर काही काही त्यांचं शेत असतं, ते डोक्यावरनं घेऊन जाणं ते कष्टाचं आहे. तेच जर सराई कुकर ते शेतावर शिजवू शकतात की नाही. मग त्यामुळे गरम मिळेल, गरम अन्न मिळालं पावसाच्या दिवसात तर त्यांना ऊर्जा मिळेल. मग असा शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आपली जीवनशैली समृद्ध करण्यासाठी विज्ञानाची जोड घेणं आणि आपलं जीवन समृद्ध करणं हे गरजेचं आहे. आता समजा आता आपण हा सगळा प्रयोग करतो आहोत, आपण आईस्क्रीम पण बनवतो, नॅचरल आईस्क्रीम आंब्यापासून, फणसापासून, आपण पाव पण बनवले, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आज आवडत आहेत. आता पिझ्झा खाणं वाईट आहे, कुठला मैद्याचा. आता मुलांना आवडतो तर तो रेग्युलर नाही, तर कधीतरी आपण मिलेटचा पिझ्झा करू शकतो घरगुती. म्हणजे एखाद्याची आवड निर्माण होणं ती दाबण्यापेक्षा तिला आपण आरोग्यपूर्ण करू शकतो की नाही. मग त्यासाठी शिक्षणाचा उपयोग करायला पाहिजे त्याला, पण ते करत असताना पर्यावरणाचा विचार आणि मानवी आरोग्याचा विचार करायला पाहिजे, बरोबर की नाही. आता नाही तू प्रक्रियेमध्ये तुझा खूप आवडीचा विषय आहे, तू वेगवेगळे पदार्थ करतेस, तो अनुभव जर सांग.
वेगवेगळे पदार्थ करून बघते. म्हणजे मुलं ज्या भाज्या आवडीने खात नाही हा त्या भाज्यांची तू कटलेट करतेस किंवा आणि काही पदार्थ करतेस जेणेकरून ते पण ते असे पदार्थ केल्यानंतर मुलं खातात का? हो. हा म्हणजे मुलांच्या मुद्दा हा आहे की ह्या ज्या भाज्या आहेत वेगवेगळ्या भाज्या आहेत किंवा काय आहे, ह्या मुलांनी खाल्ल्या पाहिजे. बरोबर. मग आता खात नाही म्हणून बटाट्याची भाजी दररोज करणं योग्य नाही. बरोबर. मग स्थानिक भाज्या रानभाज्या याचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे त्याचे हे करून तू त्यांना चविष्ट करते स्वादिष्ट करते. मग हे एका प्रकारे ह्याला विकास म्हणायला काही हरकत नाही ना. हा मग हा पण एक विकास आहे ना. म्हणजे असं म्हणतात की स्वयंपाकघर हे विज्ञान केंद्र आहे. हा त्या विज्ञान केंद्राचा आता पुरेपूर वापर करते आणि त्या विज्ञान केंद्रामध्ये तिला आवडतंय आणि ती जगते. मग हे शाश्वत आहे आणि अशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. मग त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते शोधलं पाहिजे. बरोबर ना. मग हे असं जे समृद्धकडे तुम्ही जाताय हा अनुभव तुम्ही घेतल्यानंतर हा मग तुम्ही इतरांना पण देऊ शकता ना. बरोबर नाही. आता साक्षी तू मगाशी म्हटलं की 20% फक्त लक्ष आहे शेतकऱ्याचा. म्हणजे कसं चला काजू पिकवा आंबा पिकवा हा भात पिकवा ऊस पिकवा आणि कारखान्यामध्ये द्या किंवा मार्केटमध्ये पाठवा. हा मग आंब्याच्या काय प्रक्रिया करता येतील का, काजूच्या काय प्रक्रिया करता येतील का, नारळाच्या काय प्रक्रिया करता येतील का, आपल्या आहारात त्यांचं इन्व्हॉल्वमेंट करता येईल का, पिकलेल्या आंब्याचे काही पदार्थ कैरीचे काही पदार्थ बरोबर आपला आहार समृद्ध करता येईल का. आता तू ह्या जीवेशीच्या माध्यमातून 8-9 महिन्याचा अभ्यास करतेस बरोबर ना. कैरीमध्ये असलेली जीवनसत्व आणि पिकलेल्या आंब्यामध्ये असलेली जीवनसत्व वेगवेगळे बरोबर ना. मग ती जास्तीत जास्त आपल्याला जर त्या काळानुरूप म्हणजे ऋतुकालानुसार जर आपण ती ग्रहण केली तर आपलं आरोग्य समृद्ध होणार आहे. बरोबर की नाही. मग ह्याविषयी तू नोंदी ठेवतेस. मग शेतकऱ्याला जर 20%हून जे उरलेले 80% आहे हा त्याच्यावर जर त्याला उत्पन्न निर्माण करायचं असेल तर तुझं मत काय, कसं तो करू शकेल? त्याने नोंदी ठेवल्या पाहिजेत आणि आपल्याकडे जे काही पिकतंय त्याच्यावरती प्रक्रिया करून त्या विकल्या पाहिजेत किंवा म्हणजे त्याला जास्त फायदा होईल त्याचा. बरोबर. आता त्यांनी नोंदी केल्या पाहिजे असं तू ठासून सांगितलं बरोबर ना. मग त्या नोंदींच्या वरून त्याची जीवनशैलीचा अभ्यास करता येतो. हा त्यांनी त्याचं कार्बन फुटप्रिंट काढता येतं, त्याचं पाण्याचं फुटप्रिंट काढता येतं आणि त्याची जैवविविधता किती वाढली ते समजून घेता येतं. मग ह्याचा सगळ्याचा उपयोग त्याला त्याची जो काही तो प्रक्रिया करून माल उत्पादित करेल तो विक्री करण्याने फायदा होईल. म्हणजे ते 80% आहे त्या 80%तला काही भाग तो इनकॅश करू शकेल. बरोबर ना. हा आता याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे हा तो तुझ्याकडनं मला जाणवायला लागेल. शालेय आज जे शिक्षण दिलं जात आहे आणि आपली कृषीप्रधान देश म्हणून आपण शेती हा विषय धरला तर त्याची सांगड तू कशी घालशील? शाळेतल्या मुलांना शिकवताय फक्त अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकातनं पाठ करा आणि लिहा. त्यांना जर प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना जर दिलं तर त्याचा ते उपयोग करून मुलांना त्या नैसर्गिक शेतीचं माहिती म्हणजे तोंड ओळख करून देऊ शकतो. म्हणजे लक्षात घे एक शेतकरी शेती करतो आहे हा आणि 5वी ते 10वीच्या मुलांना वेगवेगळे विषय आहेत. हा उदाहरणार्थ सागराचा प्रवाह सूर्य चंद्र ह्याबद्दल माहिती आहे बरोबर. सूक्ष्मजीवांबद्दल माहिती आहे बरोबर. जैवविविधतेबद्दल माहिती आहे. हे जर शेतकऱ्यासोबत त्यांनी समजून घेतलं हा आणि शेतकऱ्याला ते काही मदत करू शकले हा तर ते दोघांना फायद्याचं होईल. मुलांना पण करिअरच्या दृष्टीने फायद्याचं होईल, शेतकऱ्याला पण वैज्ञानिक दृष्ट्या ती गोष्ट समजून घेता येईल. बरोबर ना. हा तर जो आपला देश कृषीप्रधान देश होता आज तो नाही. कारण असं म्हणता येणार नाही 60% लोक शेतीवर अवलंबून आहेत पण कृषी प्रधान म्हटल्यानंतर आपली अर्थव्यवस्थेमधला जो भाग आहे कृषीचा तो नगण्य आहे. मग 60% लोक अवलंबून आहेत. मग 60% लोक अवलंबून आहेत त्यांना जर आपण नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून विकसित केलं आणि समाज व्यवस्था त्याच्याबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला तर आपण कृषीप्रधान होण्याची संभावना आहे.
मग पूर्वी जसा सुजलाम सुफलाम होता तसा देश होऊ शकतो. बरोबर. आता साक्षी मला सांग, खूप जण म्हणतात बॅक टू नेचर किंवा बॅक टू रूट. हां, तर हे जे आहे म्हणणं, म्हणजे मगाशी मी आधीशी संवाद साधला की बॅक टू रूट म्हणजे चुलीवरचं जेवण का, तर नाही, तो धूर खाऊन परत तुम्हाला श्वसनाचे रोग होऊ शकतात. तर बॅक टू नेचर म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला त्या स्वीकाराव्यात, आणि ज्या त्रासदायक आहेत, चुकीच्या म्हणत नाही, त्रासदायक आहेत त्याच्यासाठी संशोधन करावं. म्हणजे सराई कुकर असेल किंवा निर्धूर चुली असतील किंवा दळण्याची एक सायकलवर चालणारी जातं असेल, हां, कांडप आपलं दररोजचं तांदूळ सडायचं मशीन असेल काय. आता या जात्यावरनं मला जी माहिती आहे तुला सांगतो की पूर्वी सकाळी दळलं जायचं दररोजचं पीठ दररोज. आता हे आपल्याला ती आपण जीवनशैली दररोजचं सकाळी दळलं जात होतं. बरोबर ना. हां, आज त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एक दळण कांडप करत होती, एक जेवणाचं बघत होती, एक शेतीला मदत करायला जात होती. अशी आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. बरोबर ना. ह्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला जर तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर आपल्याला ते शक्य आहे. हां, आणि सगळ्यांना कळतंय की 7 दिवसानंतर म्हणे दळलेलं पीठ असेल तर ते विषयुक्त होतं, म्हणजे ते मानवी आरोग्याला योग्य नाही असं सायन्स सांगतं. मग तुझ्याकडे जर ती सायकलवर चालणारी चक्की असेल आणि तू दररोज जर त्या चक्कीवरनं काढून घेतलंस, फ्रेश केलं, तर तिची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढणार. कारण दळल्यानंतर ते इव्हॅपोरेशन होऊन जर जात असेल, आणि आता ज्या बाजारात चक्क्या आहेत त्या हाय स्पीडने चालणार आहेत, त्यांनी ती त्याच्यातली जी काही केमिकल्स आहेत, उपयुक्त केमिकल्स, ती उष्णतेने उडून जात आहेत. जसं प्रेशर कुकरचं तसं हे. म्हणजे हे सगळं जे आपण विज्ञानाने आपल्याला सुखसोयी आणल्या असं आपण समजतो, त्या सुखसोयी नसून आपल्या आरोग्याला हानी करणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला कळलंय तर आपल्याला बॅक टू रूट विथ इनोव्हेशन, म्हणजे जे काही आमचं रूट आहे त्यात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला संशोधन करून मानवी आरोग्य आणि पर्यावरण हे 2 टॉपिक लक्षात घेऊन ते करायला पाहिजे. बरोबर ना. हा, तर आता लक्षात घे, 20% उत्पन्नावर हा शेतकरी जगतोय. 80% उत्पन्नावर जरी फोकस केलं तर त्याचं जीवन समृद्ध होईल ना. मला वाटतं शेतकऱ्यांनी जर स्वतःचं इंधन स्वतः निर्माण करायचं ठरवलं तर सगळ्या गरजा, 80% गरजा पूर्वीप्रमाणे आताही शेतकरी भागवू शकतो आणि तेवढंच समृद्धीयुक्त जीवन जगू शकतो असं मला वाटतं. बरोबर. आता तुझी आजी तुझ्या बाजूला बसली आहे, ती एक पिढी आहे. त्यानंतर तुझी मावशी इकडे बसली आहे, ती एक पिढी आहे, आणि तू एक पिढी आहे, आणि आता पुढची पिढी परत येते. बरोबर. तर तुझी जबाबदारी ही आहे की ह्या 2 पिढींकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी समजून घेणं, हां, आणि तुझी जी मित्रमंडळी आहे, हां, त्यांना विचार करायला भाग पाडणं, त्यातल्या कोणाला आवड असेल त्याला संशोधन करायला भाग पाडणं. वेगवेगळी लोक, भटकाकांसारखी जी ज्ञानी माणसं आहेत, ज्यांनी 35-35 वर्ष, भटकाका आहे, दळूकाका देशपांडे आहेत, खूप जण आहेत, प्रियदर्शन कर्वे आहे, दिलीप कुलकर्णी सर आहे, हां, पौर्णिमा कुलकर्णी आहे, हां, ही सगळी जी तज्ज्ञ मंडळी आहेत ते वेगवेगळं संशोधनात्मक काम करत आहेत. ते संशोधनात्मक काम हे संशोधन म्हणून राहिलं पाहिजे का, ते आपलं दैनंदिन जीवनात आलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. आता आपल्या दैनंदिन जीवनात जे आलंय, जे संशोधन दैनंदिन जीवनात आलंय ते मनुष्याला आणि पर्यावरणाला हानिकारक आहे. बरोबर ना. नाही. हा, मग आता जे आम्हाला उपयुक्त आहे ते संशोधनाला आपण त्याला हे केली पाहिजे, वाढ केली पाहिजे. हा, आणि जे आपल्याला आरोग्याला, मनुष्याच्या आणि पर्यावरणाच्या हानिकारक आहे त्याला हळूहळू कसं कमी करता येईल आपल्या जीवनशैलीतनं, आणि ह्या चांगल्या गोष्टी जीवनशैलीत कशा आणता येईल त्याच्यावर मंथन करायला लागेल आणि ते अंगीकारलं पाहिजे. तर तुझ्या पिढीकडे खूप जबाबदारी आहे, कारण पुढची पिढी आहे ना. आता ह्या पिढीनंतर तुला जुन्या गोष्टी सांगणार कोण नाही. हा, ह्या पिढीकडे दोन्ही अनुभव आहे. ह्या पिढीकडे दोन्ही अनुभव आहे, पण प्युरिटी इकडे आहे, त्यांच्याकडे दोन्ही अनुभव आहे. तर आता जर तुम्ही हळूहळू त्याचा बदल घडवला तर येणाऱ्या पुढच्या पिढीला सुरुवात तर होईल,
बदलाची, आणि ती दोन पटीने खूप छान होऊ शकतं. म्हणजे जी आता जागतिक तापमान वाढ आहे किंवा आणि काही संकट आहेत, मानवी आरोग्याची संकट आहेत. ते आता असं म्हणतात की पूर्वी संसर्गजन्य रोग होते, त्याच्यावर आपण मात केली, आणि आता सगळे पर्यावरणीय रोग आहेत, म्हणजे जीवनशैलीचे रोग आहेत. मग त्याच्यावर मात करणं म्हणजे जीवनशैलीच व्यवस्थित करणं आहे ना, आणि ते करणं शक्य आहे. कारण शिक्षण पद्धती वगैरे छान आहे, पण त्या शिक्षण पद्धतीचा उपयोग परीक्षार्थी म्हणून झालाय, ज्ञानार्थी म्हणून जर केला, आणि ते ज्ञान मला इतरांना नाही, मला स्वतःला कसं चांगलं जगता येईल ह्याच्यासाठी वापरलं तर ते सुंदर आहे. काय फक्त आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. एकदम बदल होणं शक्य नाही. आपण आपल्या कुटुंबाचं, आपल्या नातेवाईकांच्या मध्ये बदल घडवला की आपोआप इतरांमध्ये बदल घडेल असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे ना? हा, मग आता साक्षी आहे किंवा तुमची दुसरी नात आहे, माधवी आहे, मयूर आहे, हा, हे ह्या क्षेत्रात आता काम करतायत, किंवा तुमची मुलगी आहे आणि दुसरी मुलगी पण तुमची आता कृषी पर्यटनाअंतर्गत ह्या क्षेत्रात येऊ इच्छिते आहे. तर ह्या सगळ्यांना तुमचा आशीर्वाद आहे ना? हा, आणि ह्यांना तुम्ही मनापासून सहकार्य करणार आहात ना? कारण असं म्हणतात की जुनी लोक की आपल्या मताशी ठाम आहे, ते असायलाच पाहिजे. काय पण आता पुढच्या पिढीला परत आपल्याला घेण्यासाठी आपल्याला थोडं फ्लेक्झिबल व्हायला लागेल की नाही? जिथे गरज आहे तिथे फ्लेक्झिबल व्हायला पाहिजे ना. म्हणजे माझं समजा एखाद्या विचारधारेमुळे माझं 10% नुकसान होत असेल आणि 40% फायदा होत असेल, मग ते 10%ला मुरड घालून 40% फायदा तर करून घेऊया. नाही तर माझं तेच खरं आणि 40% घालवून टाकूया, ह्यात सगळंच गोंधळून जाईल. बरोबर ना? मग बदलाव होणं गरजेचं आहे. त्यामुळे एकामेकाला समजून घेणं, हे समजून घेणं हे वैज्ञानिक दृष्टीने असायला पाहिजे की भावनिक दृष्टीने असायला पाहिजे? व्हेरी गुड. बघ, ही समज ह्या पिढीमध्ये आहे. चला मग आता नवीन वर्षाचा संकल्प करूया. पर्यावरणपूरक आणि निसर्ग आधारित जीवनशैली जीवनशैली जगण्यासाठी प्रयत्न करूया आणि इतरांना जगण्यासाठी जगण्यासाठी प्रवृत्त प्रवृत्त करूया. वाव.